शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय सरकारने घेतलाय, ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हा निर्णय आहे कृषी पंपांचं वीज बिल माफ करण्यासंदर्भातला. या निर्णयामुळे 48,000 कोटी रुपयांचं एकूण वीज बिल माफ होणार आहे. लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, जे सध्या अडचणीत आहेत. मात्र या निर्णयानंतर सरकारच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उभं होतंय, शिवाय गंभीर आरोप होताना सुद्धा दिसत आहेत. असं या निर्णयात नेमकं काय आहे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. आता सुरुवातीला या निर्णयाची पार्श्वभूमी बघूयात. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा सत्कार सोहळा मुंबईत किसान मोर्चाकडून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना देवाभाऊंनी शेतकऱ्यांना आणखी एक गिफ्ट देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचं वीज बिल माफ करण्याची घोषणा या कार्यक्रमात केली. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत वीज बिल आपण माफ केलीत. हे पैसे वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पॉवरची जुनी बिलं आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानं ही बिलं आहेत आणि कंपनीचा कर्मचारी कधीही वसुलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48,000 कोटींची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतोय, असं सीएम या कार्यक्रमामध्ये म्हणाले आणि या निर्णयाची चर्चा सुरू झाली. यामुळं अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी पंपांचे 48,000 कोटींचे वीज बिल माफ होणार म्हणजे नेमकं काय होणार. तर यामध्ये 7.5 HP पासून खालच्या सगळ्या पंपांचं सगळं बिल माफ होणार आहे. कृषी पत्रकार संदीप भुजबळ सांगतात, शेतकऱ्यांकडं आधी मीटर नव्हते, तेव्हा शेतीचं लमसम बिल काढलं जायचं, म्हणजे कृषी पंपांचं. आता मीटर आले, त्यामुळं ॲक्युरेट बिल येते. यातील सगळ्या थकीत शेतकऱ्यांची सरसकट वीज बिल माफी होणार आहे. सध्या 7.5 HPच्या खालचे पंप असलेले कनेक्शन्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये, तेच शेतकरी बहुतांश आहेत. या उपर जी कनेक्शन्स आहेत, म्हणजे 7.5 HPच्या वरची जी कनेक्शन्स आहेत, ती कनेक्शन असणारे शेतकरी अगदी तुरळक आहेत. त्यामुळं हा निर्णय जवळपास सरसकट वीज बिल माफीच्या जवळ जाणारा आहे. तर अंदाजे 40 ते 50 लाख खातेदार असू शकतात, ज्यांना मोफत वीज बिल माफीचा फायदा होऊ शकतो. अर्थात या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमामध्ये केली, त्यामुळे या संदर्भातलं कागदपत्र येणं अजून बाकी आहे. त्यामध्ये जर हे कागदपत्र जर समोर आलं तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊ शकतात. जवळपास 2021 पासून महावितरणकडे शेतकऱ्यांची वीज बिल थकबाकी आहे. महावितरणच्या बिघडलेल्या आर्थिक ताळेबंदाचा तोल सावरण्यासाठी सरकारनं आधीच महावितरणला 32,679 कोटींचं कर्ज जे आहे महावितरणचं, ते स्वतःकडे घेतले. त्यामुळं महावितरणला सावरण्यासाठी हा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा ठरू शकतो. आता फडणवीसांच्या या निर्णयानंतर दुसरी बाजू सुद्धा समोर आले. यावर मोठा हल्लाबोल शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलाय. या संदर्भातला एक व्हिडिओ राजू शेट्टींनी जारी केलाय. त्यात त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातल्या कृषी पंपांची 48,000 कोटींची थकबाकी असल्याचा नवा शोध देवाभाऊंनी लावलेला आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. याचं कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं ऊर्जा खातं आणि त्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येणारं महापारेषण असेल, महाजनको असेल, महानिर्मिती असेल, सगळ्या कंपन्या त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करताना दिसत आहेत. आणि ही जी थकबाकी आहे, ही थकबाकी म्हणजे इतर क्षेत्रांमध्ये जी काही विजेची चोरी होती, त्या वीज चोरीचा हिशोब लागत नाही, ती शेतकऱ्यांच्या नावावर टाका, अशा पद्धतीचा हा सगळा हिशोब आहे. कारण शेतकऱ्याला हॉर्स पॉवर म्हणजे अंदाजानं वीज दिली जाते, म्हणजे जे इतर वापरत नाहीत ती उरलेली सगळी वीज शेतकऱ्यांच्या नावावर टाकायची, चोऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर खपवायच्या आणि शेतकऱ्यांनी एवढी वीज वापरली असं रेकॉर्ड तयार करायचं, असं गेली काही वर्ष सुरू आहे. हा सारा घोटाळा आहे. राजू शेट्टी पुढे म्हणतात की हा सारा घोटाळा नेमका काय आहे. तुम्ही शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या नावाखाली ज्या योजना राबवलेल्या आहेत, जे सोलर प्रकल्प राबवलेले आहेत, त्यासाठी खरेदी केलेले सोलर पॅनल, त्याची खरी किंमत किती आहे आणि ते महावितरण, महापारेषण, महाजेनकोच्या माध्यमातून कितीला खरेदी केल्या गेल्या,
याचीही चौकशी झाली पाहिजे आणि ही सगळी चौकशी जर झाली तर त्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा गाजावाजा करून देवाभाऊंनी 2014 साली सत्ता हस्तगत केली त्यापेक्षाही मोठा घोटाळा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर आरोप राजू शेट्टी करताना दिसतायत। दुसरीकडे शेतकरी नेते अजित नवलेंनी या संदर्भामध्ये साधक बाधक प्रतिक्रिया दिली आहे। 48,000 कोटी ही रक्कम मोठी आहे। मागच्या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली नाहीये। केवळ या वर्षीच्या वीज बिलापोटी 25,000 कोटींचीच तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नव्या तरतुदी कराव्या लागणार आहेत, जी फडणवीसांनी करावी आणि घोषणा केल्याप्रमाणे वीज बिल माफ करावं तरच आम्ही याचं स्वागत करू असं अजित नवलेंनी म्हटलंय। त्यामुळे वीज बिल माफीचा हा जो निर्णय आहे या निर्णयावरनं सध्या राजकारण तापलेलं आहे। त्यामुळे एकीकडे फडणवीसांच्या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांमध्ये काहीसा आनंद साजरा केला जात असला तरी दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी मात्र महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलेले आहेत। याची उत्तरं आता सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडनं काय येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपलं या संदर्भातलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।